नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर बघा, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण काही अद्भुत उपाय पाहणार आहोत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जी काही आपली लक्ष्मी आहे, कष्टाची लक्ष्मी, ती आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहावी. त्यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत. तर व्हिडिओ कोणीमध्ये स्किप करू नका. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर आता आपण जाणून घेऊया की असे कोणते उपाय आहेत लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, ते आपल्याला करायचे आहे. अतिशय साधे सोपे उपाय आहेत. सेवा आहे एक छोटीशी, ती तुम्हाला करायचीच आहे. तर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये असे काही अडचणी असतील, काही आर्थिक समस्या असतील, तर नक्कीच तुम्हाला ही सगळे सेवा उपाय करायचेच आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय आपण आज पाहणार आहोत. तर बघा, आता सर्वात प्रथम पहिला उपाय असा आहे, तो म्हणजे बघा, धनलक्ष्मीसाठी श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त आपण हे पठण करायचं आहे. आणि त्याच्यासोबतच बघा, श्री यंत्राची पूजा आपण रोज करावी, निदान मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अशा तिथींना करावी. आता दुसरा असा आहे, ते म्हणजे रात्री बघा, दही भक्षण करू नये, लक्ष्मीची अवकृपा होते. तिसरं, व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवायचे असतात. त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा. निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते, विक्रीमध्ये वाढ होत असते. 4, एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळते. आता 5, देवीच्या 3.5 पीठाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी, अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते आणि आपल्या धंद्यामध्ये सुद्धा भरभराट होते. 6, नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याआधीच किंवा नोकरीच्या तुम्ही ठिकाणी पहिल्या दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत. नक्कीच यश मिळते. आता 7, लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत. 8, घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा आपल्या देवघरासमोरच लावायचा आहे. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी, तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा. 9, कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळस्तोत्र हे वाचायचं आहे. 10, नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी. 11, घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा किंवा लाल, निळा रंग नको, दुसरा कुठलाही चालेल. 12, कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती आपण उपयोगात आणावी. 13, दसऱ्याच्या दिवशी गर्भ, श्रीमंत किंवा चरित्रवान व्यक्तीकडून आपटेची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबीमध्ये ठेवून देवाऱ्याजवळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याची नित्यनेमाने दररोज पूजा करायची आहे. 14, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावा. घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहत असतो. 15, लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे. गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चं दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी टिकून राहते. आता 16, घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे. जेवताना वादविवाद, कटकटी, भांडण करू नये. 17, पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. मंदिरामध्ये लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन गोरगरिबांना मदत करावी. पुढे कामासाठी जावे, यश मिळताना दिसते. 18, लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार, शुक्रवार वाचावे. सोबत विष्णूंची उपासना देखील करावी, म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील वाचावे किंवा विष्णू सहस्त्रनामावली सुद्धा आपण पठण करावे. 19, दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. 20, लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत. आता लक्ष्मीचे आवडते पदार्थ कोणते, तर बघा, जसे की डाळिंब, पेढा, पेढे नैवेद्य असं दाखवून सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे,
म्हणूनच सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाळ स्थिर राहणारी असते. कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात, परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वांवर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमावला जातो तिथे स्थिर लक्ष्मी राहत असते आणि चिरकाळ टिकते. घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी यांना सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील. आणि जिथे भगवान विष्णूंची पूजा सेवा होते तिथे सुद्धा लक्ष्मी ही स्वतःहून चालत येत असते. त्या घरामध्ये तिला यावंच लागते. त्यामुळं आपल्याला अशी एक छोटीशी सेवा उपाय हे नक्कीच करायचे आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.